गाईस दुपारी तापारी आज एवढा डेंजर विषय झालाय ना, म्हणजे चित्त्यानी दुपारी 1च्या दरम्यान आहे ना इथं खंडोबा टेकडीच्या तिथं एका कुत्र्याला धरलं आणि मारून टाकलं नाही का. आणि आत्ता आमच्या नजरेत आलं, म्हणजे मागाशी पण ते कुत्रं होतं आणि चित्त्यानीच हमला केलेला आहे, ते क्लिअर दिसू राहिलं नाही का त्याच्या. बघू शकते तुम्ही, आता आम्ही खड्डा वगैरे करतोय. प्रभू पण आलाय, संकेत भाऊ आलेला आहे आपला, त्यानंतर मनीष आहे. तुम्हाला कुत्रा दाखवतो गाईस, बघू शकते तुम्ही. हे बघा क्लिअर दिसून येत आहे नाही का. आणि त्याला म्हणजे चित्त्यानी नाही बघा, दिसलं का या नखाचं दिसलं ना गाईस. म्हणजे चित्ता आता दिवसा ढवळा पण हमला करायला लागलाय बघा, बघू शकते तुम्ही. म्हणजे गाईस विषय असा आहे का, चित्त्यानी त्याला वरती धरलं होतं जंगलामध्ये इकडं, आणि ते पळालं नाही का चित्त्याच्या हातातून. पण काय त्याचं नशीब चांगलं नव्हतं किंवा त्याचं आयुष्य तेवढंच होतं, त्याच्यामुळे त्यांनी इथं खाली रस्त्यावर येऊन जीव सोडून दिला नाही का. इथं आपल्या ऑफिसच्या तिथं बघू शकते तुम्ही. आणि कालच त्याला आम्ही चपाती वगैरे खाऊ घातली होती नाही का. आमच्या गोडाऊनमध्ये काम वगैरे चालू होतं, तर तेव्हा आम्ही त्याला चपाती वगैरे खाऊ घातली होती. म्हणजे चित्त्यांची दहशत एवढी वाढून गेलेली आता देवळाली कॅम्पमध्ये म्हणा किंवा पुऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणा गाईस, का म्हणजे कधी पण कोणावर पण हमला करू शकते नाही का. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे गाईस, का दुपारी 1च्या दरम्यान जर चित्त्याने जर कुत्र्यावर हमला केलेला आहे. हे बघा हे खंडोबाची बॅक साईड आहे. तर गाईस तुम्ही पण जर म्हणजे असं दुपारी तापारी वगैरे जर खंडोबा टेकडीला जर येत असतील तर व्यवस्थित या. आले तर वरच्या वरच फिरा. इकडं खाली काही जंगलात वगैरे काही येऊ नका गाईस, कारण काय उगेच जंगलात वगैरे असेल, आज कुत्रं त्याच्या हाती लागलेलं आहे, उद्या तुम्ही त्याच्या हाती लागशाल, असं काही काम करू नका नाही का. बघते तुम्ही का पोरं आमचे मेहनत घेते, कारण कसं आहे पुढं चालून उगेच ते ज्या बकऱ्या आहे ना, बकऱ्या म्हणा किंवा कुत्रे म्हणा, यांना चित्त आहे ना मारून टाकत राहतो. मुंग्या वगैरे लागण्यापेक्षा हे पुण्याचं काम केलं तर ते उलट चांगली गोष्ट आहे नाही का. तर गाईस तुम्ही पण व्यवस्थित राहा. जर खंडोबा टेकडीला आले तर खाली काही जंगलात वगैरे येऊ नका, कारण वन विभागवाले तर काही मनाव घेत नाही, तर त्याच्यामुळे आपणच आपली सुरक्षा करायची महत्त्वाची गोष्ट आहे. का वाटतं गाईस, बरोबर आहे का नाही. चला आता लवकरात लवकर कुत्र्यासाठी आपण व्यवस्थित एक खड्डा वगैरे करून घेऊ. आणि बघू शकते गाईस किती म्हणजे बघा ना किती डेंजर फाडलेलं आहे बघा कुत्र्याने. आणि असं नाही ना गाईस का रात्री वगैरे केलेली ही गोष्ट आत्ता झालेली आहे, म्हणजे अर्धा एक तासापूर्वी नाही का. आमच्या समोरचा विषय, आम्ही मध्ये काम करत होतो गाईस, आणि कुत्रे भुकत होते नाही का चित्त्यावर. तर गाईस चला आता लवकरात लवकर खड्डा वगैरे. फायनली आता आपण कुत्र्याला भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे. आणि लोकांनी पण गाईस दिवसा ढवळा जर खंडोबा टेकडीला जर येत असतं तर सावधानीने या नाही का, कारण आत्ता दुपारी 1 वाजता चित्त्याने त्या कुत्र्याला धरलेलं आहे आणि त्याचा जीव गेलेला आहे. तर त्या कुत्र्याच्या जीव उद्या कोणी माणूस नसावा, वन विभागवाल्यांनी पण ही काळजी घेण्यास सुरू आहे. चला भावांनो, भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. आणि गाईस काळजी घ्या तुम्ही पण.